हाय स्टुडंट, याच्या आधी बघा आपण टाईप नंबर 4 चे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. क्वेश्चन होता डिटरमाइन द नेचर ऑफ द लाईन्स आणि शो दॅटचे टाईपचे एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केलेत. आज बघूयात टाईप नंबर 5. क्वेश्चन काय बघा, फाइंड द मेजर ऑफ द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. म्हणजे तुम्हाला या जे काय लाईन दिली आहे त्याचं काय काढायचं, ॲक्यूट अँगल काढायचं आहे. आणि हे दिलेलं इक्वेशन जॉईंट इक्वेशन आहे आणि होमोजेनस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री आहे. x² - 4x × y + y² = 0 या टाईपचं इक्वेशन आहे. म्हणजे होमोजेनियस पण आहे आणि जॉईंट इक्वेशन पण आहे. तर आपल्याला मेजर ऑफ ॲक्यूट अँगल काढायचं आहे. म्हणजे थेरम नंबर 3 tan θ = mod of 2 × h² - a × b डिवाइड बाय a + b. हा फॉर्म्युला लागणार आहे. मग हा फॉर्म्युला मधल्या कुठल्या व्हॅल्यू काढून घ्यावं लागतील आपल्याला. स्क्वेअर रूटमध्ये h² - a × b a + b ह्या व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल. मग दिलेलं इक्वेशन होमोजेनस इक्वेशन आहे. होमोजेनस इक्वेशन बरोबर कंपॅरिझन करून आपल्याला a, h आणि b = व्हॅल्यू मिळतील. आणि त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे, मेजर ऑफ ॲक्यूट अँगल. ह्या मेथडने एक्झाम्पल सोडवायचं आहे. मग आपण सोडूयात. सोल्युशन. द जॉईंट इक्वेशन of the given line is x² - 4x × y + y² = 0. तर कंपेअरिंग करायचं आहे. कंपेअरिंग विथ होमोजेनस इक्वेशन सेकंड डिग्री x² + 2hx × y + by² = 0. दॅट इज a = म्हणजे x² चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे इथं 1 आहे. 2h म्हणजे x × y चा कोएफिशियंट -4. h = व्हॅल्यू -4 / 2 -2. b = व्हॅल्यू y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. व्हॅल्यू काढून घेतल्या. मग आता व्हॅल्यू काढूयात फॉर्म्युल्यामधल्या. नाऊ h² - a × b = h व्हॅल्यू -2 त्याचा स्क्वेअर मायनस h व्हॅल्यू 1 × b ची व्हॅल्यू 1. एखादी संख्या निगेटिव्ह असेल त्याचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह. -2चा स्क्वेअर 4 -1 × 1 1 = 4 - 1 3. तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली h² - a × b = 3. पण फॉर्म्युला आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये त्यामुळे व्हॅल्यू काढूयात. स्क्वेअर रूटमध्ये h² - a × b स्क्वेअर रूटमध्ये -3. हे व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला. आता ह्या टर्म्स सिम्पल आहेत म्हणून आपण टर्म्स सिम्पल असेल म्हणजे व्हॅल्यूज लहान आहेत तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा व्हॅल्यू काढली तरी चालेल. जर एखाद्या इथं संख्या किंवा टर्म्स जर व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये असेल, नंबर्स मोठे असतील तर तुम्हाला या सेपरेट मेथडनी काढू शकता तुम्ही. नंतरची व्हॅल्यू आहे a + b = a = व्हॅल्यू 1 + b = 1. Therefore, a + b = 1 + 1 2. व्हॅल्यू काढून झाल्यात. फॉर्म्युला मग आपल्याला पाहिजे tan θ, त्याबद्दल लिहूया लेट. θ be the acute angle between the given lines. त्याच्यावरून therefore tan θ = mod of 2 × स्क्वेअर रूटमध्ये h² - a × b डिवाइड बाय a + b. एक्झामला बऱ्याच वेळा सगळ्या व्हॅल्यू वगैरे सगळ्या बरोबर असतात आणि काही गडबडीत मॉड लिहायला विसरतात. हे मॉड येणं गरजेचं आहे. आता व्हॅल्यू पुटअप करूया. देअरफॉर tan θ = mod of 2 ॲज इट इज राहील. स्क्वेअर रूटची व्हॅल्यू आपण काढून घेतली आहे. √3 डिवाइड बाय a + b 2 to get cancel. Therefore tan of mod 3 आहे. तर व्हॅल्यू tan θ = mod मधली व्हॅल्यू ॲज इट इज राहील √3. नंतर आता बघा tan हा कुठला अँगल कंपॅरिझन करायचा, √3 आहे 60. देअरफॉर त्याच्यावर मग ॲक्यूट अँगल मिळाला तुम्हाला 60 डिग्री. हेच काढायचं होतं, फाइंड द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल. सेकंड एक्झाम्पल बघा. 3x² - 4
वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे पण जॉईंट इक्वेशन किंवा होमोजेन इक्वेशनच आहे. दिलेलं जॉईंट इक्वेशन लिहून घेऊया मग. द गिवन joint equation is 3x square minus 4 into root 3 x into y plus 3y square is equal to 0. हे होमोजेनस इक्वेशन पण आहे. कंपेअरिंग करूयात मग. कंपेअरिंग विथ ax square plus 2hx into y plus by square is equal to 0. That is a is equal to value x चा कोएफिशियंट 3, 2h is equal to value minus 4 into root 3. आपल्याला 2h नको आहे, h is equal to value पाहिजे. तर h 2h आहे, इकडे आल्यावर डिवाइडला जाईल. -4 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू -2 इंटू रूट 3 ॲज इट इज. नंतर b इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट 3. हे सगळ्या व्हॅल्यू आपण कंपॅरिझन करून काढलेत, a, h आणि b. आता व्हॅल्यू लागणार आहे 9. h स्क्वेअर मायनस a इंटू b इज इक्वल टू h व्हॅल्यू -2 इंटू रूट 3 त्याचा स्क्वेअर मायनस a इंटू b 3 इंटू 3. बघा आता इथं -2 त्याचा स्क्वेअर केला तर +4 होईल आणि इथं स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर इंटू 3 -3 इंटू 3 9 4 इंटू 12 -9 इज इक्वल टू 3. व्हॅल्यू काढली आपण h स्क्वेअर मायनस a इंटू b. पण व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू लागणार आहे h स्क्वेअर मायनस a इंटू b. व्हॅल्यू मिळाली 3. नंतर सेकंड व्हॅल्यू अँड a प्लस b इज इक्वल टू h व्हॅल्यू 3 प्लस बीच व्हॅल्यू 3. Therefore a plus b 3 plus 3 6. फॉर्म्युल्यामध्ये ज्या दोन व्हॅल्यू लागणार आहेत त्या व्हॅल्यू काढल्या आहेत. त्याच्यावरून लिहा लेट थीटा बी द acute angle between the given lines. त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहा therefore tan theta is equal to mod of 2 into स्क्वेअर रूटमध्ये h स्क्वेअर मायनस a इंटू b डिवाइड बाय a प्लस b इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करूया. tan theta इज इक्वल टू 2 ॲज इट इज स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू √3 डिवाइड बाय a प्लस b 6. कॅल्क्युलेशन करूया therefore tan theta is equal to mod of 2 divided by 3 √3 divided by 3. बघा आता ह्याचं कॅल्क्युलेशन 11वी काय हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरून व्हॅल्यू काय मिळेल ते सोडवायचं झालं तर √3 डिवाइड बाय 3. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला √3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हे गेट कॅन्सल होऊन ॲज इट इज टर्म पण राहील. ठीक आहे, नंतर इथं बघा आता √3 इंटू √3 त्याचा स्क्वेअर होईल. इथं 3 इंटू √3 नंतर हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल म्हणजे 3 डिवाइड बाय 3 इंटू √3. हे 3 गेट कॅन्सल तर व्हॅल्यू मिळेल 1/√3. मग त्याच्यावरून इथे व्हॅल्यू काय मिळेल आपलं therefore tan theta is equal to 1/√3. therefore मॉडमधली व्हॅल्यू बाहेर येईल tan theta is equal to 1/√3. कंपॅरिझन करा कुठला अँगल 1/√3 आहे. therefore theta is equal to 30. ठीक आहे, हे एक्झाम्पल झालेत. या टाईपचे एक्झाम्पल्स पहिलं एक्झाम्पल विचारलेलं आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. व्हॅल्यू सेपरेट काढू शकताय, सेपरेटच काढा नाहीतर गोंधळ होईल परत. ठीक आहे, थांबूयात.